नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी रविवारी मराठा समाजाची एक बैठक घेतली आणि या बैठकीचा उद्देश होता तो म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये आपले उमेदवार उभे करायचे की नाही याविषयीचा एक निर्णय ते घेणार होते आणि त्यांनी त्यावेळेला तो निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे म्हणा किंवा मराठा आरक्षण आंदोलनातले जे कार्यकर्ते असतील त्यांना उमेदवारी द्यायची, उमेदवार उभे करायचे असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. अर्थात याविषयी पूर्ण स्पष्ट असं चित्र समोर आलेलं नाही, पण आपण उमेदवार देणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी मराठा बहुल असा भाग असेल त्या ठिकाणी ते उमेदवार उभे करणार आहेत किंवा ज्या ठिकाणी उमेदवार उभे करणार नाहीत पण जे इतर पक्षांचे उमेदवार असतील मात्र ते मराठा आरक्षणाच्या बाजूने असतील तर त्यांना आपण विजयी करू, त्यांच्या पाठीशी उभे राहू. SC/ST ज्या ठिकाणी राखीव असेल त्या ठिकाणी मराठा उमेदवार देणार नाही, अर्थात तिथे मराठा उमेदवार उभाच राहू शकत नाही SC/STसाठी राखीव असल्यामुळे. तर अशा काही घोषणा त्यांनी त्यावेळेला केल्या. त्याचबरोबर एक महत्त्वाची घोषणा त्यांनी केली ती म्हणजे मराठ्यांची ताकद कुठे आहे, मुस्लिमांची ताकद कुठे आहे याचा आपण अंदाज घेणार आहोत आणि त्यानुसार आपण ते समीकरण जुळवण्याचा, ते गणित जुळवण्याचा प्रयत्न करणार आहोत असं सुद्धा मनोज जरांगे म्हणाले. आता हे म्हणत असताना नेमकं त्यामागचा उद्देश कळला नाही, कारण मनोज जरांगे आत्तापर्यंत इतके महिने जे काय आंदोलन करतायत ते मराठा आरक्षण यासाठीच आंदोलन आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि त्यातून त्यांचा फायदा व्हावा हा उद्देश घेऊन ते आंदोलनाला बसायला त्यांनी सुरुवात केली, उपोषण केली अनेक वेळेला. पण आता मध्येच त्यांनी मराठ्यांची ताकद आणि सोबत मुस्लिमांची ताकद ही आपल्याला बघितली पाहिजे आणि त्याचं समीकरण जुळवलं पाहिजे असं म्हणण्यामागचं नेमकं कारण काय हा विचार मनामध्ये येतो. कारण मुस्लिमांची ताकद काय आहे, जी काय असेल, जास्त असेल कमी असेल, ते किती मतदान करणार आहेत, मराठा उमेदवारांना किती करणार आहेत, हा सगळा नंतरचा भाग आहे. पण मुळात त्यांची ताकद आजमावण्याची किंवा त्यांच्या ताकदीचा आपल्याला उपयोग करून घेण्याची नेमकी गरज काय. मराठा आरक्षण मिळवणं हा अगदी शुद्ध जर हेतू असेल तर त्यासाठी बाकी कोणाचीच मदतीची गरज नाही. मराठा आरक्षणाला समर्थन देणारे जे कोणी कार्यकर्ते असतील, तुमच्या आंदोलनांमधले जे नेते असतील ते सगळे उभे राहू शकतात आणि त्यांना मत देणारे हे सगळे मराठाच असणार आहेत किंवा मराठा आरक्षणाला समर्थन देणारे असणार आहेत. मग त्यासाठी मध्येच मुस्लिमांची ताकद किती आहे आणि मराठ्यांची ताकद किती आहे या दोघांचं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न मनोज जरांगे कशासाठी करतात असा प्रश्न मनामध्ये येतो. कारण मुस्लिमांची ताकद आजमावून पाहिली की मराठा आरक्षण मिळणार आहे का, तो काय त्याच्यासाठी निकष आहे का हा प्रश्न मनात येतो. की जर दोघांचे एकत्र आले, मुस्लिम मतं आणि मराठा मतं एकत्र आली तर मराठा आरक्षण मिळेल अशी काही शक्यता आहे का, अशी कोणती शक्यता दिसत नाही, असं काही तर्कसुद्धा मांडता येऊ शकत नाही. पण तरी देखील मनोज जरांगे ते म्हणतायत. 19 ऑक्टोबरला तर त्यांनी त्या ठिकाणी सज्जाद नोमानी म्हणून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे जे प्रवक्ते आहेत त्यांची भेट घेतली संभाजीनगरमध्ये, त्याचे फोटोही व्हायरल झाले. तर ती भेट नेमकी कशासाठी घेतली, या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाशी काय मनोज जरांगेंचा संबंध आहे, काय नेमकं कारण आहे. जर त्यांना खरोखरच राजकारणातच त्यांना उतरायचं असेल तर सर्व घटकांना त्यांनी भेटायला पाहिजे. मग त्यांनी OBCंना सुद्धा भेटलं पाहिजे, त्यांनी धनगरांना भेटलं पाहिजे. मग सगळ्याच घटकांना भेटा ज्यांना यांना आरक्षण पाहिजे किंवा जे आरक्षणामध्ये येतात अशा सगळ्यांची भेट घ्यायला काहीच हरकत नाही. पण इथे मात्र ते उल्लेख पण करतात की आपल्याला मुस्लिमांची ताकद जी आहे, क्षमता जी आहे ती बघायची आहे आणि मराठ्यांची क्षमता बघायची आहे आणि त्याचं कसं गणित जुळवता येईल ते बघायचं आहे. आणि त्याशिवाय अशा पद्धतीने मुल्ला मौलवींची भेट सुद्धा घेतात ते. तर ती भेट घेण्यामागचं कारण काय, मुस्लिमांच्या मांडीवर किंवा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून नेमकं कोणत्या प्रकारचं आरक्षण ते मिळवू पाहत आहेत असा प्रश्न मनामध्ये येतो. कारण आत्तापर्यंत हे जे आंदोलन झालेलं आहे मराठा आरक्षणाचं याच्यात मुद्दा फक्त हाच होता की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जे काय कायदेशीर तरतुदी व्हायला पाहिजेत, जी काय पावलं उचलायला पाहिजेत सरकारने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने, याविषयी
चर्चा होऊ शकते, याविषयी जे काही आपल्याला तडजोडी करायच्या आहेत, बोलायचे, चर्चा करायच्या आहेत, हे सगळं व्हायला पाहिजे. पण त्या पलीकडे जाऊन अचानक एकदम मुस्लिम मतदार किंवा मुस्लिमांची क्षमता, त्यांची ताकद ही आजमावून पाहण्याची मनोज जरांगेंना का आवश्यकता वाटली, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे उद्या मराठा उमेदवार उभा केला तर त्याला मुस्लिमांची मतं मिळाली पाहिजेत का, की जेणेकरून तो निवडून येईल, आणि निवडून आला की मग पुढे आम्ही सुद्धा मुस्लिम आरक्षणासाठी तुम्हाला मदत करू, अशा पद्धतीचा एक व्यवहार जो आहे तो झालेला आहे का, असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. आणि कोणालाही तो प्रश्न निर्माण होईल. मराठा आरक्षणामध्ये जे जे कार्यकर्ते असतील, जे नेते असतील, या सगळ्यांनाही मान्य आहे का की अशा पद्धतीने मराठा आणि मुस्लिम हे काहीतरी समीकरण जुळलं पाहिजे, त्याची खरोखर आवश्यकता आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. कारण आजकाल काय झालेलं आहे की आपल्याला निवडून यायचं तर मुस्लिम मतदारांसोबत घ्यायचं, बाकी काय आपल्याला प्रयत्न करण्याची गरज नाही, ताकद लावायची गरज नाही. स्वतःची धोरणं, स्वतःचे जे काही निर्णय आहेत त्याच्या जोरावर आपण मतदारांना, मग कोणत्याही वर्गातले ते असो, हिंदू असो, मुस्लिम असो, कोणत्याही जाती जमातीचे असो, यांना आमिष दाखवण्याची अजिबात गरज नाही. पण आजकाल तसं झालेलं आहे की आपल्याला जिंकायचं आहे तर मुस्लिम मतदारांना आकर्षित करायचं, त्यांचं लांगुल चालन करायचं, आणि मग त्या ठिकाणी आपण जिंकून येण्याचा प्रयत्न करायचा. लोकसभेत आपण पाहिलं, इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडी, यांना अशा मुस्लिम मतांचा खूप उपयोग झालेला आहे, फायदा झालेला आहे. आणि त्या बदल्यामध्ये मुस्लिम मतदार जे असतील किंवा मुस्लिम बहुल जे भाग आहेत त्या ठिकाणी आम्हाला आता मुस्लिम उमेदवार हवा, अशा पद्धतीची मागणी पुढे येऊ लागलेली आहे. आम्हाला 20 जागा द्या, आम्हाला 30 जागा द्या, अशा पद्धतीची मागणी मुस्लिमांचे नेते करू लागलेले आहेत. मग आता अशाच पद्धतीचं एक डील जे आहे ते मनोज जरांगे आणि मुस्लिम कोण मुल्ला मौलवी असतील किंवा मुस्लिमांचे नेते असतील त्यांच्यात झालेलं आहे का, आणि ती करण्याची आवश्यकता नेमकी काय आहे हे कळायला मार्ग नाही. तसं पाहिलं तर मनोज जरांगे हे आत्तापर्यंत आंदोलनाचे इतके महिने ते आंदोलन करतायत, इतके दिवस झाले, त्यामध्ये कधी आपल्या काही मुद्द्यांवर ठाम राहिले तसं दिसलेलं नाही. वारंवार त्यांच्या मागण्या बदलत गेलेल्या आहेत, वारंवार त्यांच्या भूमिका बदलत गेलेल्या आहेत, हे वारंवार दिसलेलं आहे. सुरुवातीला मराठा आरक्षण हाच मुद्दा होता, मग कुणब्यांचा मुद्दा आला, त्यानंतर मग ओबीसी मधनंच आरक्षण मिळालं पाहिजे हा मुद्दा आला, सगळे सोयऱ्यांचा मुद्दा आला, आणि प्रत्येकावर संघर्ष होत राहिला. प्रत्येकासाठी उपोषण केलं गेलं, उपोषण केलं, पुन्हा काही दिवसांनी उपोषण मागे घेतलं. ते कशासाठी मागे घेतलं, कशासाठी केलं, याविषयीचे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. आता सुद्धा मग जर आरक्षण पाहिजे तर ठीक आहे, आरक्षण आत्ताचे जे कोणी सत्ताधारी पक्ष असतील त्यांच्याकडून आपल्याला हवंय, त्यांनी नाही दिलं तर आपल्याला पुढचे कोणते जे कोणी सत्ताधारी येतील ते देतील, अशा पद्धतीची भूमिका पाहिजे. पण तसं न करता मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांवर टीका करत राहिले, महायुतीवर टीका करत राहिले, सत्ताधारी पक्षांवर टीका करत राहिले, त्यांना आपण पाडणार आहोत, त्यांना सुट्टी देणार नाही, अशा पद्धतीची भाषा ते वापरायला लागले. त्याच्या मागची काय आवश्यकता होती हे कोणाला कळलेलं नाही. त्यामुळे आता अचानक एकदम मुस्लिमांचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे, जो अर्थात आधीपर्यंत पण ते म्हणत होते की मुस्लिमांना पण आरक्षण मिळालं पाहिजे, पण आता त्यांनी याच्या भेटीगाठी सुरू केल्यात किंवा त्यांची ताकद काय हे आपल्याला कळलं पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न आहे. यातून दिसून येतं की ते त्यांचं आंदोलन जे आहे त्याची दिशा भरकटलेली आहे. नेमकी काय, कोणत्या दिशेला जायचं हे त्यांना कळत नाहीये. पण अर्थात मुस्लिमांना सोबत घ्यायचं याच्या मागची आवश्यकताही कळत नाही, काय अनिवार्यता आहे त्याच्या मागची. आता हे जेव्हा त्यांनी रविवारी आपल्या मराठा समाजासमोर भाषण केलं त्यावेळेला सुद्धा आपल्याला उमेदवार उभे करायचे की नाही करायचे असा प्रश्न त्यांनी लोकांनाच विचारला. मुळात हे सगळं त्यांनी तयारी आधीपासूनच केली होती. रोजच ते म्हणत होते की आम्ही आता उमेदवार उभे करणार, आम्ही अमुक यांना पाडणार, भाजपच्या उमेदवारांना पाडू, आम्ही फडणवीसांना धडा शिकवू. आणि आता ते आपल्या समाजाला पण विचारतायत की आपण उभे करायचेत की नाही करायचेत. उभे केले आणि जर ते पडले उमेदवार तर आपल्या आंदोलनाला खरोखरच काय धार राहील का, की आंदोलन बोतट होऊन जाईल, आंदोलनातली हवाच निघून जाईल, असं तेच लोकांना विचारतायत. म्हणजे ते स्वतः नेते आहेत आणि तेच लोकांना विचारतायत आता काय करूया आपण. म्हणजे ही जी संभ्रमावस्था त्यांच्यामध्ये आहे की नेमकं काय घ्यायचं, नेमका निर्णय काय घ्यायचा आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे
तो आता मागे पडत चाललाय आणि अनेक वेगवेगळे मुद्दे जे आहेत त्याकडे सगळे आंदोलन जे आहे ते चाललेलं आहे असं दिसून येतं. आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की हा जो एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की मुस्लिमांची ताकद आणि मराठ्यांची ताकद काय आहे ती बघूया आणि त्यांचं समीकरण जुळूया, तर त्यामागचं कारण काय, मुस्लिमांच्या मांडीवर बसून हे आरक्षण मिळणार आहे का, आणि मिळणार असेल तर कसं मिळणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगायला पाहिजे समाजाला. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.